राष्ट्रीय चुनाव आयोग की 75वीं वर्षगांठ के अवसर पर आज उल्हासनगर कांग्रेस कमेटी द्वारा शहर में चुनाव आयोग के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। कांग्रेस अध्यक्ष रोहित साल्वे के नेतृत्व में आंदोलन हुआ, जहां चुनाव आयोग पर आरोप लगाया गया कि आयोग बीजेपी पार्टी का काम कर रही है। साथ ही विपक्षी दल लगातार मांग कर रहे हैं कि ईवीएम को हटाकर बैलेट पेपर से चुनाव कराए जाएं। इसी के तहत आज कांग्रेस ने चुनाव आयोग के खिलाफ प्रदर्शन किया। उल्हासनगर के शहरों में चुनाव आयोग के खिलाफ कांग्रेस कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। इस बार कांग्रेस कार्यकर्ताओं ने हाथों में पोस्टर लिए हुए थे। कांग्रेस कार्यकर्ताओं ने चुनाव आयोग के खिलाफ विरोध प्रदर्शन किया और तहसीलदार को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा। या 25 तारखेला राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे स्थापनाचे 75 वर्ष पूर्ण झाले। त्या निमित्ताने सर्वप्रथम आम्ही उल्हासनगर काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो। 75 वर्ष पूर्ण झाले, परंतु निवडणूक आयोगाचे 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, पण निवडणूक हे निपक्षपाती होणं व भयमुक्त होणं ही जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे आणि ही निवडणूक आयोग ही जबाबदारी करत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं या दिवसानिमित्ताने सर्वच तहसीलदार, कलेक्टर असतील इथे निवेदनं देण्यात आली आणि जनजागृती आंदोलन करण्यात येते। त्या जनजागृती आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देखील लोकांमध्ये पत्रकं वाटली की कशा पद्धतीने निवडणूक आयोग ही एका पक्षाचे प्रायव्हेट संस्था म्हणून काम करत आहे, याचे काही टेक्निकल फिगर्स निवडणूक आयोगाचे ते सगळं घेऊन आम्ही जनतेपर्यंत जातो आहे आणि तुमच्या माध्यमातून पण सांगू इच्छितो। जे एक सगळ्यात मोठं या विशेषतः या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने 50 लाख मतदार अधिक हे फक्त 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये रजिस्टर झाले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। खरं पाहिलं तर आपण जर बघितलं असेल तर 2019 ते 2024 म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 5000 मतदार नोंदणी झाले ॲव्हरेज 5 वर्षात, आणि या 6 महिन्यामध्ये अशी कोणती यांनी ड्राईव्ह केली की 50 लाख मतदार रजिस्टर झाले। आणि या 50 लाख मतदार रजिस्टर झाले ही कुठून आली, यांचे डिटेल द्या। तर त्या संदर्भात आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना कोणती माहिती निवडणूक आयोग देत नाही आहे। त्यानंतर दुसरा मोठा प्रश्न जो येतो तो ज्या निवडणुकी विधानसभेच्या झाल्यानंतर 5 वाजेच्या नंतर जे 76 लाख मतदान वाढली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर ही एवढ्या कमी काळामध्ये ही मतदान वाढली हे कुठे टेक्निकली बसतच नाही। त्यामुळे ही निवडणूक हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि जर अशा पद्धतीने जर निवडणूक होत असेल तर लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे। आम्ही नेहमी म्हणतो त्याचं कारणच हे आहे। म्हणून एका बाजूला निवडणूकचे 75 वर्ष पूर्ण झाली तरी जर निवडणूक आयोग या पद्धतीने वागत असेल या निवडणूक आयोगाचा काही मतलब नाही आहे। म्हणून आम्ही त्यांचा इथे निषेध करतो। त्या संदर्भात आम्ही तसे निवेदन तहसीलदारांना दिलेले आहे आणि हे निवडणुकीचे निकाल हे आम्ही जबाबदारीने सांगतो की हे आम्हाला मान्य नाही।